थांब थांब असता नाही आधीपासून बघा. गणबाई मोगरा गणाची टाळी, गणबाई मोगरा गणाची टाळी, गणबाई मोगरा टाळी, गणबाई मोगरा गणाची टाळी. आत्ता जो तुम्ही प्रिव्ह्यू पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून टाका. हा जो टेटस आहे आपण अलाइट मोशन मधून क्रिएट केला आहे. सिंपली हा टेटस क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करायचं आहे. अलाइट मोशन ओपन केल्याच्या नंतर बीटमार्क प्रीसेट आणि एस्केप प्रीसेट हे दोन्ही प्रीसेट इनपुट करून घ्यायचे. इनपुट केल्याच्या नंतर बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर काही तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळून जाणार. स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंगला आल्याच्या नंतर आता तुम्हाला इथं फोटो ॲड करायचा आहे. फोटो ॲड करण्यासाठी फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे. कलर फिलवरती जो नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. जो तुम्हाला फोटो ॲड करायचा आहे त्या फोटोवरती क्लिक करून प्लस आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. केल्याच्या नंतर आणखी तुम्हाला फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे. कलर फिलवरती जाऊन नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला जो फोटो ॲड करायचा आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि प्लस आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. केल्याच्या नंतर आणखी तुम्हाला 4.3 सेकंदावरती आल्याच्या नंतर आणखी तुम्हाला इथं फोटो ॲड करायचा आहे. फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि दुसऱ्या बीटवरती आल्याच्या नंतर एक्स्ट्रा पार्ट इथून कट करून घ्यायचा आहे. आणखी तुम्हाला इथं फोटो ॲड करून घ्यायचे आहे. तर असेच जेवढे काही तुम्हाला इथं बीट दिसणार तेवढे तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचे आहे. चला तर मी असे सर्व फोटो ॲड करून घेतो. तर बघू शकता तुम्हाला पण काही अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचे आहे. फोटो ॲड केल्याच्या नंतर आता तुम्हाला यायचं आहे 7.3 सेकंदावरती आल्याच्या नंतर आता एक इमोजी PNG ॲड करायची आहे. ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे. ज्या फोल्डरमध्ये तुमची PNG दिली आहे त्या PNGवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. केल्याच्या नंतर फोटो म्हणजे PNGच्या लेअरवरती क्लिक करून सगळ्यात लास्टला यायचं आहे. इथं 2 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं आहे. एवढं झाल्याच्या नंतर आता इथून बॅक येऊन जायचं आहे. बॅक आल्याच्या नंतर एस्केप प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर पहिल्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून इथून हा इफेक्ट कॉपी करायचा आहे. केल्याच्या नंतर बॅक यायचं आहे. बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर पहिल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती तिराटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा. बघू शकता हा इफेक्ट इथं लागलेला आहे. बॅक यायचं आहे. एस्केप प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर आता 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. इथला पण हा इफेक्ट कॉपी करायचा आहे. बॅक यायचा आहे. बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्या नंतर दुसऱ्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता काही अशा प्रकारचा आपला इफेक्ट आहे. बॅक यायचा आहे. एस्केप प्रीसेटला ओपन करायचं आहे. 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे. बॅक यायचं आहे. बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. 3 नंबरच्या फोटोला क्लिक म्हणजे लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि इथून हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. केल्याच्या नंतर फोटोच्या लेअरवरती क्लिक करून याची साईज कमी करून घ्यायची आहे. कमी केल्याच्या नंतर तुम्हाला हा इफेक्ट दिसून जाणार. तर मी एवढी साईज ठेवून देतो. बघू शकता काही अशा प्रकारे आपला इफेक्ट आहे. तर इथून बॅक येऊन जातो. एस्केप प्रीसेटला ओपन करायचं. ओपन केल्याच्या नंतर आता तुम्हाला 4 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट कॉपी करायचा आहे. बॅक यायचा आहे. बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर आता इथं 4 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे. बघू शकता हा पण इफेक्ट इथं लागलेला आहे. बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्या नंतर एस्केप प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर आता जो काही 5वा फोटो आहे त्या 5व्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट कॉपी करायचा आहे. बॅक यायचं आहे. बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्या नंतर आता तुम्हाला यायचं आहे. आता इथं 7.8 सेकंदावरती आल्याच्या नंतर ह्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. एक फोटो सोडायचा आहे. आणखी तुम्हाला परत ह्यावाल्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. एक फोटो सोडायचा आहे. आणखी तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. एक फोटो सोडायचा आहे. आणखी तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर असे सर्व फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. चला तर मी असे सर्व फोटोला हा इफेक्ट पेस्ट करू. तर बघू शकता आपण इथं इफेक्ट लावलेला आहे. तर इथून बॅक येऊन जायचं आहे. बॅक आल्याच्या नंतर एस्केप प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर आता सगळ्यात हा जो काही लास्टचा इफेक्ट आहे या लेअरवरती क्लिक करून इथला इफेक्ट कॉपी करायचा आहे. बॅक यायचं आहे. बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर आता तुम्हाला यायचं आहे 7.29 सेकंदावरती आल्याच्या नंतर ह्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. एक फोटो सोडायचा आहे आणि की तुम्हाला ह्यावाल्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर आता जेवढे काही तुम्हाला फोटो हे जे राहिले आहे त्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर काही अशा प्रकारे. तर चला तर मी असे सर्व फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घेतो. तर आता हे झाल्याच्या नंतर आता तुम्हाला काय करायचं आहे इथून बॅक येऊन जायचं आहे. एस्केप प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर आता तुम्हाला मी 2 लेअर दिले आहे
तर ह्याचे 3 लेअर आहे, 3 लेअरला सिलेक्ट करायचं आहे आणि इथून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे. केल्याच्यानंतर बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे. इथं हा जो आयकॉन दिसते यावर क्लिक करून इथून पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे. केल्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, आता तुम्हाला ह्या 2 लेअरला सिलेक्ट करून सगळ्यात लास्टला यायचं आहे. इथं जो खालील आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं आहे. एवढं झाल्याच्यानंतर आता काय करायचं आहे तुम्हाला, 7.3 सेकंदावरती आल्याच्यानंतर इथं 2 नंबरची लेअर दिसते त्यावर क्लिक करायचं आणि इथून एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे. केल्याच्यानंतर ह्यावाल्या लेअरला सिलेक्ट करायचं आहे आणि इथून कॉपी लेअर करायचं आहे. ह्या लेअरला इथून डिलीट करायचं आहे. केल्याच्यानंतर आता तुम्हाला यायचं आहे 5.24 सेकंदावरती. आल्याच्यानंतर इथं हा जो आयकॉन दिसते यावर क्लिक करून इथून पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे. केल्याच्यानंतर बघू शकता हे 1 लेअर इथं आलेली आहे. तर आता हा व्हिडिओ इथं कंप्लीट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी सेटिंगच्या साईडचा शेअरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करायचं आहे आणि इथून एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. केल्याच्यानंतर तुमचा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाणार. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.